नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो 11th स्टँडर्डचा फर्स्ट टॉपिकचं नाव काय आहे? युनिट अँड मेजरमेंट. या टॉपिकला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण सुरुवातीला काय पाहिलं होतं? फिजिकल क्वांटिटीज, त्याची डेफिनेशन पाहिली. त्यानंतर आपण काय पाहिलं? तर फिजिकल क्वांटिटीचे युनिट पाहिले. त्यानंतर आपण काय पाहिले? सीजीएस युनिट पाहिले, एमकेएस युनिट पाहिलं, एसआय युनिट सिस्टीम पाहिले. हे आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिले. आता आपण येणार आहोत मूळ टॉपिकवर. आपला मेन टॉपिक आहे, त्याच्यामधला महत्वाचा जर पॉईंट पाहिला गेला तर तो कुठला आहे? फंडामेंटल क्वांटिटीज. आता फंडामेंटलचा अर्थ काय होतो? मूलभूत क्वांटिटी, मेन. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही बाहेर गेला तर तुमचा ओळखच तुमच्या पप्पांच्या नावाने केली जाते. अमक्या अमक्याचा मुलगा. जर त्यांना तुमचं नाव माहित नसेल तर अमक्या अमक्याचा मुलगा, अमक्या अमक्याची मुलगी अशी ओळख केली जाते, किंवा अमक्या अमक्याचे वडील. इथं काय केलं जातं? वडिलांना मेन मानलं जातं आणि त्यांच्यानुसार इतरांची काय केली जाते? ओळख केली जाते. हे असं का केलं जातं? तर त्यांना नावं जास्त लक्षात ठेवायची गरज भासत नाही. सेम आपल्या बाबतीत इथं पण असंच घडणार आहे की आपल्याकडे काय झालं, जसा वेळ जात गेला तशी क्वांटिटीची संख्या इतकी झाली, खूप सारी झाली. मग या प्रत्येक क्वांटिटींना सेपरेट आयडेंटिफाय करणं किंवा सेपरेट ओळख सांगणं हे अवघड झालं. म्हणून आपण काय केलं? सुरुवातीला 3 फंडामेंटल क्वांटिटीज मांडल्या: लेंथ, टाइम आणि मास. ह्या 3 क्वांटिटी सुरुवातीला काय मांडल्या? फंडामेंटल मांडल्या. जसं जसं टाइम गेला तसं त्या क्वांटिटींची संख्या आणखी वाढली. का? तर नवीन नवीन क्वांटिटी काय होत होत्या? नवीन नवीन टर्म, म्हणजे हीटच्या रिलेटेड शोध लागत होते, लाईटच्या रिलेटेड शोध लागत होते, मॅटरच्या रिलेटेड शोध लागत होते. त्यानंतर लाईटच्या किंवा इलेक्ट्रिक करंटच्या रिलेटेड शोध लागत होते. त्यामुळे काय केलं? शेवटपर्यंत किती क्वांटिटी झाल्या? 7. ह्या 7 क्वांटिटीचा उपयोग करून आपण काय करू शकतो? इतर क्वांटिटी दाखवू शकतो. म्हणून ह्या ज्या 7 आहेत, जसे आपल्या घरात वडील मेन आहेत, तसे ह्या सगळ्या फिजिकल क्वांटिटीज मध्ये ह्या 7 महत्वाच्या क्वांटिटी आहेत, मूलभूत क्वांटिटी आहेत. आता याची डेफिनेशन काय होणार? ह्या सगळ्या ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत, खूप साऱ्या आहेत. द फिजिकल क्वांटिटी डू नॉट डिपेंड एनी अदर फिजिकल क्वांटिटी. अशी फिजिकल क्वांटिटी की जी दुसऱ्या कुठल्याही फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड नाही, तिला आपण म्हणणार फंडामेंटल क्वांटिटीज. आता ह्या फंडामेंटल क्वांटिटी 7 आहेत. आता याचे फंडामेंटल युनिट आहे, हे दिसतंय ते मीटर. लेंथचं युनिट काय? मीटर. त्यानंतर मासचं युनिट केजी, टाइमचं युनिट सेकंड, टेम्परेचरचं युनिट केल्विन, इलेक्ट्रिक करंटचं युनिट एम्पियर, त्यानंतर लुमिनस इंटेन्सिटीचं युनिट काय? कॅन्डेला. तर अमाऊंट ऑफ सबस्टन्सचं युनिट काय? मोल. अशी काय करतोय आपण? वेगवेगळी युनिट पाहिली, ह्यांना म्हणतो आपण फंडामेंटल युनिट. आता आपण फंडामेंटल क्वांटिटीज पाहिल्या. किती होत्या? 7 होत्या. त्यानंतर आपण पाहणार आहे डिराइव्ह क्वांटिटीज. डिराइव्ह क्वांटिटीज म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल वेलॉसिटी. कुणावर डिपेंड आहे? या 7 फंडामेंटल क्वांटिटींवर डिपेंड आहे. वेलॉसिटी म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ओके, तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम हे काय झालं? आता डिस्प्लेसमेंट कशामध्ये मोजणार आपण? मीटरमध्ये. टाइम कशामध्ये मोजणार? सेकंदमध्ये. हे जे युनिट झालं ते कुठलं युनिट झालं? डिराइव्ह युनिट. आणि ही जी क्वांटिटी झाली ती डिराइव्ह क्वांटिटी. का म्हणायचं हिला डिराइव्ह? कारण का ही क्वांटिटी जी आहे या फंडामेंटल 7 क्वांटिटीवर डिपेंड आहे, म्हणून ह्याला आपण म्हणतो डिराइव्ह. अशा खूप साऱ्या आहेत, डेन्सिटी असेल किंवा इतर खूप साऱ्या क्वांटिटी आहेत की ज्या कुणावर डिपेंड आहेत? या 7 फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहेत. त्याला आपण म्हणतो डिराइव्ह क्वांटिटीज. ओके, तर आज काय पाहिलं आपण? फंडामेंटल क्वांटिटीज. अशा क्वांटिटी की ज्या कुठल्याही इतर क्वांटिटीवर डिपेंड नाहीत, मूलभूत आहेत, त्यांना आपण काय म्हणतो? फंडामेंटल क्वांटिटीज. अशा किती आहेत? 7 आहेत. त्यानंतर आपण काय पाहिलं? डिराइव्ह क्वांटिटी. डिराइव्ह क्वांटिटी म्हणजे काय? अशा क्वांटिटी की ज्या ह्या फंडामेंटल 7 क्वांटिटीवर डिपेंड आहेत, त्याला म्हणतो आपण डिराइव्ह क्वांटिटी. या पण खूप साऱ्या आहेत. धन्यवाद.